चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। पालक भाजी बनवण्यासाठी पालक बारीक कट करून घ्यायचा। त्याच्यामध्ये शेंगदाणे, मूग डाळ, पाणी टाकून त्याला शिजून घ्यायचं। पालक शिजला की बेसन पीठ टाकून त्याला मिक्स करायचं। बेसन पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकल्या शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा। शेंगदाण्याचा कुट्टा टाकल्यावर उकळी आणायला ठेवायचं। उकळी येऊस्तर इकडं आपण तडक्यासाठी तयारी करू। तडका बनवण्यासाठी थोडं तेल टाकायचं। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, मिरची टाकून त्याला चांगलं फ्राय करायचं। सर्व चांगल्या प्रकारे फ्राय झालं की त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकून घ्यायचं आणि भाजीत तडका टाकून झाकण ठेवायचं। 1 मिनिट झाकण तसं ठेवायचं। 1 मिनिटानंतर झाकण काढून त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून 2 मिनिटं भाजी ठेवायची। 2 मिनिटानंतर आपली भाजी तयार होते। जर ही भाजी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नवीन रेसिपी सोबत।